परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आज आपण लेक्चरमध्ये बघूया 10 क्लास. कोणत्या क्लासचं? 10 क्लासचं जिओमेट्री सिमिलॅरिटी प्रॅक्टिस सेट 1.2. तर फर्स्ट आणि सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपल्याला पहिल्या लेक्चरला झालेलं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल. आणि मी एक्झाम्पल तुम्हाला थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हे एक्झाम्पल व्हाईट बोर्डवरती लिहून ठेवलेलं आहे. तर बघून घ्या. आता आपण बघणार आहोत त्यांनी काय आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं आणि त्यांनी काय विचारलं. फाइंड आउट जे दिलेलं असेल ते आपल्याला काढायचं असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इन ट्रायंगल्स MNP NQ म्हणजेच M आणि P हा ट्रायंगल दिलेला आहे त्यांनी MNP. MNP बघा, NQ इज अ बायसेक्टर्स ऑफ अँगल्स N म्हणजे अँगल जो आहे तो दोन्हीही M आणि P चा अँगल जो आहे तो N सांगितला त्यांनी. कोणता सांगितला? N सांगितलेला आहे. म्हणजेच आपल्याला त्यांनी आकृतीमध्ये त्यांनी म्हणजे फिगर्स मध्ये दिलेला आपल्याला N एकदम पॉइंट वरती. इफ NN M आणि N म्हणजे M आणि N हा आहे 5. किती दिलेला आहे त्यांनी आपल्याला? 5. P आणि N P and N हा दिलेला आपल्याला 7. MQ आहे आपल्याला 2.5. 2 पॉइंट किती सांगितला त्यांनी? 5. त्यानंतर आपल्याला त्यांनी देन फाइंड आउट QP म्हणजे हा QP जो आहे तो तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. QP विचारलेला, फाइंड आउट QP विचारलेला की तो किती राहणार आहे. तर बघा विद्यार्थी, एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यांनी जे काही दिलेलं असेल तर बायसेक्टर्स कॉमन NM चं आपण आता काय वापरूया बघा. तर सगळ्यात सुरुवातीमध्ये N आणि N बघा, NM N आणि M अपॉन NP हा NP इज इक्वल टू त्यानंतर आता आपल्याला MQ जास्त काही विचार करायचा नाही. आकृतीमध्ये काय दिलेलं आणि त्यांच्या कोणत्या MM ची किंवा युनिटची आपल्याला किंमत विचारलेली आहे हे बघायचं. त्यानंतर QP हा QPच आपल्याला काढायचा आहे. बघा आता त्यानंतर NM हा N आणि M किती दिलेला आपल्याला? 5 आहे. N आणि NP किती दिलेला विद्यार्थी मित्रांनो? 7. त्यानंतर MQ म्हणजे हा M आणि Q 2.5. QP बघा विद्यार्थी, Q आणि P ज्या सेक्टर थेरम मध्ये येत असेल बाय सेक्टर थेरम दाखवायचा आहे तुम्हाला. बाय सेक्टर्स ऑफ N आणि P चा अँगल ऑफ सेक्टर. बघा आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना बघा या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तुम्ही. QP 5 इज इक्वल टू आहे ना, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 7.2.5. मग QP इज इक्वल टू 7. यांचं मल्टिप्लिकेशन दाखवा 7 इंटू 2.5. 7 इंटू 2.5 जे विचारलेलं आपल्याला त्यांनी मल्टिप्लिकेशन करायचं तुम्हाला. म्हणजेच ते येणार 17.5 आहे ना. 7 5 चा 35 5 आला. 7 2 चा 14 17. 1 डिजिट आहे त्यामुळे डिजिटच्या नंतर दाखवणे. 70.5 त्याला डिवायडेशन 5. बघा हा या बाजूला आला म्हणजे डिवायडेशन झाला. QP इज इक्वल टू मग डिवायडेशन केल्यानंतर 5 नी म्हणजे 5 डिवायडेड बाय 1 5 करायचं आणि त्याला पॉईंट दिलेला आहे तुम्हाला. हा डिजिट दिलेला आहे, डिजिट नाही असं समजायचं आहे की नाही. 5 3 चा 15. 5 3 चा 15. 7 मधून 5 गेले 2 राहतात 0. हा 5 उतरवला आहे ना. 5 5 चा 25. 1 डिजिट आहे इथं, डिजिट नंतर पॉईंट म्हणजे 3.5. याचा अर्थ हा जो तुमचा QP आहे हा 3 पॉईंट किती येणार आहे? 5. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये 2 मार्काला तुम्हाला येणार आहे एक्झाम्पल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन मी हे पुसून घेतो. हे मल्टिप्लिकेशन डिवायडेशन तुम्ही करून घ्यायचं. किंवा तुम्हाला वाटत असेल तर भाग तोडायचा तर तुम्ही भाग पण तोडू शकता की त्या संख्या कोणत्या टेबलला येतात. 5 5 चा याला डिवायडेशन करा आणि त्यानंतर स्टेप वापरा. कोणी शिक्षक लोक तसे पण वापरतात, यूज करतात. बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये, काहीच टेन्शन नाही आणि थेरम दाखवून द्यायचा त्याचा. त्यानंतर आता आपल्याला 4 नंबरचा याच्यामध्ये दिलेला त्यांनी
त्यांनी विचारलं आपल्याला मेजर ऑफ द सम अँगल्स इन द फिगर्स आर गिवन बिलो, प्रूव्ह दॅट, म्हणजे तुम्ही प्रूव्ह करा की हे कोणत्या याच्यामध्ये येतात, की बघ जसं पॅरलल मध्ये येतात, कशामध्ये. आता ह्या दोन तर आपल्याला पॅरलल लाईन दिसत आहे, त्यामुळे त्यांनी आपल्याला तसे पॅरलल लाईन तर त्यांनी सांगितलेलं आहे की नाही. तर क्रॉसपॉन्डिंग अँगल जो असतो पॅरलल वा क्रॉसपॉन्डिंग अँगल मध्ये येतो. आणि त्यानंतर त्यांनी ही जे दिलेलं आहे म्हणजे बेस प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेस प्रोपोर्शनॅलिटी थेरम ते येतात. ते कसं सिद्ध करायचं बघूया आता आपण. हे त्यांनी दिलेलंच आता. तर हा जो ट्रायंगल सांगितला आपल्याला त्यांनी ABC, आणि त्यामध्ये पुन्हा ट्रायंगल दिलेला APQ, म्हणजे अँगल किती झाले 2, किती झाले ते 260 डिग्रीचे, किती झाले 260 डिग्रीचे आहेत ना. हा तर आता आपण बघूया इन ट्रायंगल्स ABC, ABC आणि APQ, ट्रायंगल्स APQ जो दिलेला आहे 60%, सॉरी 60 डिग्री. त्यानंतर ट्रायंगल ABC हा सुद्धा 60% डिग्रीचाच आहे असं समजायचं आणि त्याला ते बाहेर काढून घ्यायचं. म्हणजेच हा पण सुद्धा आपल्याला 60 डिग्रीचा आहे त्या पद्धतीने दिलेला आहे, याला काढून द्यायचं. त्यानंतर आता बघूया आता आपण ट्रायंगल APQ क्रॉसपॉन्डिंग ट्रायंगल्स ABC आहे ना. हा म्हणजेच त्यामध्ये दाखवायचं आहे तुम्हाला बोथ 60 डिग्री, किती डिग्रीचा 60 डिग्रीचा आहे दोन्ही याच्यामध्ये. त्यानंतर आता बघा ABC आणि APQ अँगल झालेले आहे, तर हे क्रॉसपॉन्डिंग अँगल मध्ये आलेले आहे. क्रॉसपॉन्डिंग अँगल आपण त्यांना दाखवू शकतो. आता हे दोन ह्या पॅरलल लाईन आहे सुद्धा. तर बघा आता साईड ज्या दिलेल्या आहेत आपल्याला त्या PQ इज इक्वल टू, म्हणजे P आणि Q ह्या पॅरलल आहेत ना. हा आणि साईड B आणि C ह्या काय दिलेल्या आता आपल्याला क्रॉसपॉन्डिंग अँगल्स, क्रॉसपॉन्डिंग अँगल टेस्ट. CPA दाखवू शकता, म्हणजे क्रॉसपॉन्डिंग अँगल्स. त्यानंतर आता आपल्याला म्हणजे हे कोणत्या याच्यामध्ये येतात, ह्या ज्या पॅरलल लाईन दिसून राहिलेल्या आहेत याचा अर्थ हे जे आहेत हे आपण सुरुवातीला पहिल्या याच्यामध्ये बघितलं होतं बेस प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये दाखवत आहे. म्हणजे पॅरलल लाईन्स ह्या नेहमीकरिता बेस प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये असतात. कशामध्ये असतात विद्यार्थी मित्रांनो, त्या बेस प्रोपोर्शनॅलिटी थेरम कधी असतात, ज्यावेळी तुम्हाला त्या पॅरलल लाईन दिसत असेल त्यावेळेस, ज्यावेळेस आपल्याला त्या पॅरलल लाईन असेल त्यावेळेस. म्हणजे बघा BC सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये हा पॅरलल आहे. त्यानंतर म्हणजेच याचा अर्थ AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन AC, BP आणि T, म्हणजे बेस प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेस प्रोपोर्शनॅलिटी थेरम त्यामध्ये आपण हे सिद्ध केलं आहे ना. त्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो 5 नंबरला, 5 नंबर मध्ये इन त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं 3 लाईनी दिसत आहे, म्हणजे ह्या तिन्ही पॅरलल आहे ना. हा आहे की नाही, आहेत. बघा इन ट्रान्सप्रिझम्स ABCD म्हणजे ABC आणि D, साइड AB म्हणजे AB पॅरलल PQच्या, म्हणजे AB ही पॅरलल आहे PQ मध्ये, बघा PQ मध्ये, आणि PQ ही पॅरलल आहे DC मध्ये, बघा PQ हे पॅरलल आहे DC मध्ये आहे, मग आकृतीमध्ये दिसलेला. मग आता त्यांनी आपल्याला सांगितलं गणितामध्ये AP इन 15, म्हणजे AP किती दिलेला आहे 15, म्हणजे हा AP हा 15 आहे. PD किती दिलेला आहे 12, किती दिलेला आहे विद्यार्थी मित्र 12. बुक्स मध्ये बघून घ्या तुम्ही, बुक्स मध्ये लक्ष द्यायचं. B आणि Q आणि C, म्हणजे हा Q आणि C किती सांगितलं त्यांनी 14. आपल्याला BQ काढायचा, काय काढायचा विद्यार्थी मित्रांनो B आणि Q.
किंवा QB म्हणजे सारखंच लिहा, काही पण सारखंच पडते. तर फाइंड म्हणून सांगितलं. फाइंडचा अर्थ असतो, प्रिपेअरचा अर्थ असतो की तुम्ही सोडवून दाखवा. तर त्याच पद्धतीत जे मी तुम्हाला ही स्टेप सांगितली होती त्या स्टेपमध्ये आपल्याला ते सोडायचं आहे. बघून घ्या आता. त्यामध्ये काय करायचं आता, सगळ्यात पहिले AP अपॉन P आणि D इज इक्वल टू त्यानंतर काय दिलेलं आहे BQ अपॉन Q आणि C. AP किती आहे आपला 15, PD किती आहे 12, PD किती आहे 12. त्यानंतर BQ आहे का नाही. QC विद्यार्थी मित्रांनो किती दिलेला 14. हे बघा 14, QC आपला 14. मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, ज्या पद्धतीने तुम्ही आपण 3rd नंबर मध्ये दाखवलेलं होतं त्याच मध्ये दाखवायचं आहे ते. क्रॉस मल्टिप्लिकेशन BQ 12 इज इक्वल टू 15 इंटू 14 आहे. BQ इज इक्वल टू 15 इंटू 14 आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 14 हे 14 डिवायडेड बाय 12. BQ इज इक्वल टू आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन दाखवा. दोघांचा काय दाखवायचं मल्टिप्लिकेशन 14 इंटू 15 करा किंवा 14 इंटू 15 किंवा 15 इंटू 14 सारखाच आहे. असं जेव्हा किंवा असं जेव्हा अन्न पोटातच जाणार. 15 4चा किती होतो 60, 0 कॅरी 6, 15 1चा 15, 15 and 6 21 म्हणजे हे आला आपला 210 डिवायडेड बाय 12 आहे. त्यानंतर BQ यांचं डिवायडेशन दाखवायचं. आता तुम्हाला हे काय दाखवायचं डिवायडेशन 210 आणि 12 म्हणजेच आता त्याच्यामध्ये कोणत्या संख्या येतात तर 21 हे 12 1चा 12, 12 2चा 24 खूप जास्त संख्या येते. त्यामुळे आता तुम्हाला 12 1 1चा दाखवायचा. 11 मधून 2 गेले 9 राहतात, कॅरी दिला 0 0 उतरवला आहे ना. त्यानंतर 12 7चा 84, 10 मधून 4 गेले 6 राहिले 0 पॉईंट दिला 0 घेतला. 12 5चा 60 म्हणजेच आपल्याला 17.5 म्हणजेच तुम्हाला हा BQ जो दिलेला हा 17.5 हा आपला प्रूफ झाला की नाही विद्यार्थी मित्रांनो. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला गणित सांगितलेलं आहे, काही कठीण नाही. त्यामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हाला काही अडचण वाटलीस तर मला मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेलाच आहे, मला मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरतीच व्हॉट्सअप करा, म्हणजेच मी तुम्हाला आन्सर सांगेल काही प्रॉब्लेम असेल तर. आणि नक्की तुमच्या विद्यार्थ्यांना शेअर्स करा. स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही काढू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, काढून घ्या. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला गणित सांगितलेलं आहे, काहीच आपल्याला हे नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.